देऊ, परंतु शहराचा विकास जे काही शहरामध्ये आज बघितलं आपण शहराचं वातावरण काय आणि जो काही महाराष्ट्रामध्ये आदर्श घातला तो परत नांदेडमध्ये आदर्श घालायचं काम पूर्वीपासूनच सुरू आहे. पण आता आणखी एक भूमिका आहे आणि ती भूमिका कुठेतरी थांबली पाहिजे आणि शहराचं वातावरण झालं नाही पाहिजे ही आमची प्रमुख भूमिका आहे. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका निवडणुकीत राजकीय समीकरणे वेगाने बदलू लागली आहेत. या निवडणुकीत शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांनी हातमिळवणी केली असून नांदेड दक्षिणमध्ये ही युती एकत्र निवडणूक लढवणार आहे. त्यानिमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना राष्ट्रवादीचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी भाजपाचे खासदार अशोकराव चव्हाण यांच्यावर जोरदार निशाणा साधला. महाराष्ट्रात जो आदर्श घातला तो परत नांदेडमध्ये घालण्याचं काम पूर्वीपासूनच सुरू आहे आणि आता थेट तीच भूमिका आहे. ते कुठेतरी थांबले पाहिजे आणि शहराचं वाटोळं झालं नाही पाहिजे अशी आमची भूमिका आहे. हिरवा भाजप निर्माण करण्याचं काम देगलूर नाका परिसरात सुरू आहे आणि लोकांनी ते ओळखलंय अशी टीका राष्ट्रवादीचे आमदार प्रतापराव चिखलीकर यांनी केली आहे. याचा आढावा घेतलाय नांदेडवरून आमचे प्रतिनिधी पवन जगदंबा यांनी. शिवसेना आणि राष्ट्रवादी झालेले जागेपैकी 16 जागा शिवसेना लढवते आणि 17 जागा राष्ट्रवादी. काही जागा आता पत्रकार परिषदेमध्ये उल्लेख केला की प्रभाग क्रमांक 19 मध्ये आमचे 4 उमेदवार उभे आहेत. आमचा निरोप द्यायला थोडासा उशीर झाला त्यामुळे त्यांना माघार घेता आली, परंतु आम्ही त्यांना बोलून सांगून संयुक्त पत्र काढू आणि आम्ही संयुक्तपणाने या भागामध्ये युतीमध्ये बालाजीराव कल्याणकर यांना आमचे अध्यक्ष प्रकाशजी पोपटराव भेटले. सदगावकर साहेबांची आमच्या सर्व सहकार्यांची चर्चा करून ती केली, परंतु एकनाथराव शिंदे साहेबांच्या माध्यमातून करोडो रुपयाचा निधी त्या प्रभागामध्ये त्यांनी आणला. त्यामुळे त्यांची इच्छा होती की आपण स्वबळावर घडून विकास कामं केली, त्या विकास कामाच्या आधारे मतं मागावी असा त्यांचा आग्रह होता, म्हणून ते आहे. परंतु शेवटी आमचाही पक्ष आहे, आमच्याही त्या भागामध्ये कार्यकर्ते आहेत आणि आमचा पक्ष वाढवण्यासाठी आमच्या कार्यकर्त्यांना संधी देण्याची आम्ही त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना माघार घेण्याच्या संदर्भात काल गावकर साहेबांकडे आम्ही बसलो. हेमंत भाऊ होते, आम्ही आमचे सगळे माजी आमदार होते. आम्ही चर्चा केली की आपण ज्या ठिकाणी प्रबळ नाही त्या ठिकाणी विनाकारण मताची विभागणी होईल ही भावना घेऊन तिन्ही उमेदवारांना आम्ही स्वतः उमेदवारी मागणी म्हणजे फायदा राष्ट्रवादीला फायदा करण्यासाठी माघार घेतली. आम्ही प्रायव्हेट लिमिटेड भाजपला फायदा होऊ नये यासाठी माघार घेतली आणि आमचा प्रयत्न तो प्रभाग 16 मध्ये पप्पू जाधव उमेदवारी काय मी सांगितलं ना, अनेक ठिकाणी असे नामनिर्देशन पत्र मागे घेण्यापासून आम्ही सगळ्यांना बोलू. दक्षिणमध्ये हा विषय निर्माण होणार नाही आणि त्यांना समजावून सांगून त्यांची समजून काढू. म्हणजे तसं काही टाळायची गरज नाही. शेवटी पक्षाचा निर्णय त्यांना सगळ्यांना मान्य करावा लागेल आणि आम्ही तिथे 16 आणि 17 जागेवर लागतो. आपण आदर्शवादी नेते म्हणून अशोक चव्हाणांवर आरोप केलेला आहात. येत्या निवडणुकांमध्ये आदर्शवाद हाच विषय असणार आहे का? त्या आदर्शवादाला भाजपसोबत घेतलेला आहे हे असं म्हणण्याचा माझा उद्देश की त्यांनी इंदोर सारखी शहर करू, पण नागपूर सारखं नाही. नागपूर शहर आज महाराष्ट्रात किती गतीनं वाढते. वावडं कोणाचं आहे तुम्हाला? देवेंद्रजीचं वावडं आहे का? याच्यातून ही सिद्ध होते. म्हणजे आणि भाजप ही इथली प्रायव्हेट लिमिटेड भाजप मी सांगण्याची गरज नाही. त्यांनी नवीन काल एक आदर्श केला की त्यांना लोकसभेत हरवलेल्या प्रताप पाटलांना ते ओळखत नाही. देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्याचं उत्तर दिलं. त्याच्यामुळे ही सांगण्याची गरज नाही मला कोण ओळखते कोण नाही. नांदेड शहर स्वच्छ सुंदर राहावं. नांदेड शहरातली जागा विकल्या जाऊ नये. नांदेड शहरात पार्किंगची व्यवस्था झाली, भाजी मार्केटची व्यवस्था झाली पाहिजे, ओव्हरब्रिज झाले पाहिजे. या सगळ्या भावनेतून आम्ही दोघं जण विचार करून आलो आणि निश्चितपणानं ते करण्यासाठी लोक भाजप राष्ट्रवादी शिवसेनेला स्वीकारतील आणि प्रायव्हेट भाजप लिमिटेडला नकार.
म्हणजे आपण जे आरोप करत आहात की प्रायव्हेट भाजप लिमिटेड म्हणतायत की अशोक चव्हाणांनी घेतलेली फ्रँचायझी आहे असं आता म्हणायचं ती सांगण्याची आवश्यकता नाही, तुम्हाला सगळ्या जगाला माहिती आहे. हे सांगण्याची आवश्यकता काय? तसं असतं तर चैतन्य बापूला बाहेर ठेवलं असतं का? हे सांगण्याची गरज नाही. ज्यांनी भाजप स्थापनेपासून आहे त्यांची काय परिस्थिती आहे त्यांना माहिती आहे.